हालेलुया हालेलुया। या भावांची साक्ष आहे। या भावांचे जवळ एक महिन्या अगोदर हे भाऊ कामाला गेले असताना हे भाऊ म्हणतात की ते काम करत असताना त्याच्या पोटामध्ये त्यांना जलजलपणासारखी वाटायला लागली आणि जलजलपणा वाटत असताना हे भाऊ म्हणतात की त्याच्या पोटावरनं अचानक जी कातडी आहे ती बाहेर निघायला लागली आणि त्यामुळे त्याच्या पोटाला खूप जखमा झालेल्या होत्या। या त्रासासाठी या भावाने केंद्रामध्ये फोन लावून प्रार्थना करून घेतली। त्या प्रार्थनेच्या द्वारे त्यांना प्रभूचा स्पर्श झाला आणि त्यांना थोडं थोडं बरं वाटायला लागलं। तसेच हा भाऊ प्रार्थनेला येत राहिला, प्रार्थनेमध्ये भाग घेत राहिला, तसेच या ठिकाणी प्रार्थना करून घेत राहिला। त्याद्वारे या भावाला हलेले प्रभूचा स्पर्श होत गेला आणि या भावाला प्रभूचा स्पर्श होऊन या भावांच्या शरीराची जखम झालेली होती ती पूर्णपणे सुकून गेलेली आहे। आता 20 दिवस झाले या आता पूर्णपणे पर्यटन काही त्रास होत नाही तर पूर्ण ते बरे। तसेच या भावाच्या पत्नीची साक्ष आहे, त्यांना 3 दिवसापासून खूप ताप येत होता, तसेच सर्दी खोकल्याचा त्रास होता। या त्रासासाठी त्या बहिणींनी या केंद्रामध्ये रविवारच्या प्रार्थनेमध्ये भाग घेतला। तसेच शेवटचा आशीर्वाद घेत असताना त्याची समस्या सेवा करणाऱ्या ब्रदरांना सांगितले। सेवा करणाऱ्या ब्रदरांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली। त्या प्रार्थनेच्या द्वारे या बहिणीला देखील प्रभूचा स्पर्श झाला आणि ती देखील आता बहीण पूर्णपणे बरे आहे। आणि भाऊ आणि बहीण प्रभूचे आभार मानतात। आता जोरात टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद देऊया। हालेलुया हालेलुया। या भावांची साक्ष आहे। या भावाला 4-5 महिन्यापासून खूप त्याच्या डोळ्यासमोर काहीतरी जलपायचे सारखं आणि त्याचे त्याला खूप दारू प्यायला वाटायचे आणि भाऊ म्हणतात की रात्रीच्या वेळेस त्याला घरातून बाहेर निघून जायला वाटायचं। या त्रासासाठी हे भाऊ या ठिकाणी प्रार्थनेला आले आणि प्रार्थनेला आल्यावरती त्यांनी विश्वासाने प्रार्थनेमध्ये भाग घेतला। तसे एका मंगळवारच्या दिवशी काउन्सिल मीटिंगमध्ये येऊन या भावाने त्याची समस्या ब्रदरांना सांगितले। ब्रदरांनी या भावासाठी प्रार्थना केली। त्या प्रार्थनेच्या द्वारे या भावाची परमेश्वराची दया झाली आणि त्याच्या डोळ्यासमोरची जलप यायचे ते निघून गेले। तसे त्याला दारू प्यायला वाटत नाही तर आता तो पूर्णपणे बऱ्याच या भावाची दुसरी साक्ष आहे। 4-5 महिन्यापासून या भावांचे खूप डोकंही दुखायचे, तसेच छाती पण खूप दुखायची। या त्रासासाठी या भावाने एका रविवारच्या प्रार्थनेमध्ये भाग घेतला आणि शेवटचे आशीर्वाद घेत असताना सेवा करणाऱ्या ब्रदरांकडून या भावाने प्रार्थना करून घेतली। त्या प्रार्थनेच्या द्वारे या भावाला प्रभूचा स्पर्श झाला आणि ते दोन्ही त्रास या भावाच्या जीवनातून निघून गेले। आता हे भाऊ म्हणतात 3 आठवडे झाले पूर्णपणे या भावाला बरं वाटत आहे आणि भाऊ प्रभूचे आभार मानतात। आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद देऊया। हालेलुया हालेलुया हालेलुया। या आईची साक्ष आहे। 2 महिन्याच्या अगोदर या आईच्या डाव्या पायाला काच फुटलेली होती। तेव्हा ही आई दवाखान्यामध्ये गेली तेव्हा ही आई म्हणते की त्यांना इंजेक्शन आणि गोळ्या दिल्या पण त्यांची काच काढली नव्हती। तेव्हा ती आई घरी आली आणि घरी विश्वासाने प्रार्थना करून इथून गेलेले आशीर्वाद तेल लावलं। तेलाच्या द्वारे या आईच्या पायामध्ये जी काच फुटलेली होती ती निघली आणि जखम झालेली होती ती पूर्णपणे सुकून गेलेली आहे। म्हणजे आई प्रभू येशूला धन्यवाद देते। आपण एक जरा टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया। हालेलुया हालेलुया हालेलुया। ह्या आईंची साक्ष आहे। त्याचे 1 महिन्यापासून पुष्कळ पायाच्या तलवाला आगसारखी व्हायची, तसेच त्याला पुष्कळ चक्कर यायची, तसंच त्याचे दोन्ही गुडघे दुखायचे। ह्या त्रासासाठी ह्या आईने एका रविवारच्या दिवशी शेवटला आशीर्वाद घेत असताना सेवा करणाऱ्या शिक्षकांना प्रार्थना करून घेतली। त्या क्षणी प्रभूचा स्पर्श झाला। आता 2 आठवडे होऊन गेले ही आई पूर्णपणे बरी आहे म्हणून ही आई प्रभूला धन्यवाद देते। आपण ही जोराने टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद देऊया।